शिवडीतल्या झगडे कुटुंबाची ही 10 बाय 10 ची खोली आज आनंदाने उजळून निघालीये। कारण इथे शिक्षणाच्या दिव्याचा घरभर प्रकाश पसरलाय। झगडे कुटुंबातील आई आणि लेक दोघीही एकाच वेळी 10वी ची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्यात। चौथीत असताना शाळा सुटलेल्या सरिता ताईंनी तर वयाच्या 45व्या वर्षी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर यशाची पायरी सर केलीये। काय नाही एवढाच की आई पास झाली तर खूपच आनंद झाला आहे। माझ्याबरोबर बसून सुद्धा ती एवढा अभ्यास करू शकते आणि मी सुद्धा तसाच तिच्याबरोबर केला अभ्यास। मला सुद्धा 69% पडले आहेत। खुश आहे मी। खुश आहेस? माझं सांगणं एवढंच आहे की ज्या स्त्रियांचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे त्यांनी शिक्षण घ्यावं म्हणजे कसं तसं मिस्टरांचा किंवा घरातल्यांचाही साथ लागतो, सासू सासऱ्यांचाही साथ लागतो। तसंच सासू सासऱ्यांनी असं करावं की मिस्टरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नसेल तर त्यांना सांगावं की बाबा नाईट शाळा आपल्यासारख्या म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं नसतं त्यांच्यासाठी नाईट शाळा म्हणून ओपन केलेल्या आहेत, तिथं आपण शिक्षण पूर्ण करून घ्यायचं। सरिताताईंची मोठी मुलगी क्षितिजानंही याच वर्षी 12वी ची परीक्षा उत्तीर्ण केली। आपला 12वीचा अभ्यास सांभाळून क्षितिजानं आईचा आणि लहान बहिणीचा अभ्यास घेतला। उतरले तर आहेत खऱ्या, मग माझे थोडेसे कमी आहेत तरी पण ठीक आहे। जसा तिला झाला तसा तिने अभ्यास केला। हिची अपेक्षा होती ती करेल करून तिने केला आणि तिने तेवढा अभ्यास मला करून दाखवला। या यशात आपली पत्नी आणि मुलीच्या पाठीशी उभे राहिले ते विश्वनाथ झगडे। सरिताताईंना अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळता यावं म्हणून घरातल्या कामातही हातभार लावणाऱ्या विश्वनाथ झगडेंचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। पहिला प्रथम रिझल्ट जर मी कोणाचा बघितला असेल तर मी माझ्या मिसेसचा बघितला असं। ती पास झाल्याबरोबर मी इतक्या मोठ्याने ओरडलो की सगळे मुलं ऑफिसचं स्टाफ बोलतो काय आलं, बोलू मग आमची मिसेस पास झाली। फार आनंद वाटला की चला पहिला रिझल्ट चांगला भेटला आहे, शुभ आलं आहे, पुढे पण शुभच येणार सगळं काय। सरिताताईंनी आपल्या जिद्दीच्या जोरावर दाखवून दिलंय की शिक्षणाला काळ आणि वयाचं बंधन नसतं। आता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आणखी यशाची शिखरं पादाक्रांत करावी यासाठी त्यांना शुभेच्छा। ह्या घराचं झगडे परिवाराचं खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे। कारण आपण फक्त स्त्री सक्षमीकरणाच्या, स्त्री शिक्षणाच्या बाता मारत असतो, त्याचे अनेक लेख वाचत असतो, त्याबद्दल बोलत असतो। मात्र हे स्त्री शिक्षण, स्त्री सबलीकरण खऱ्या अर्थाने झगडे कुटुंबात रुजलंय असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामन रुपेश सह मनशी पाठक, ABP माझा, मुंबई।